सोमवारी भारतीय शेअर बाजारात तेजी होती, पण आज शेअर बाजार कोसळला। दिवसभरात सेन्सेक्स 1068 अंकांनी घसरून 82,225 वर बंद झाला, तर निफ्टी 288 अंकांनी खाली येऊन 25,424 वर स्थिरावला। परिणामी आज एका दिवसात गुंतवणूकदारांच्या संपत्तीमध्ये 1.96 लाख कोटी रुपयांची घट झाली। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा आर्थिक धोरण आणि विचित्र घोषणा यामुळे जगभरातील शेअर बाजारांवर परिणाम होतोय। गेले वर्षभर भारतीय शेअर बाजार अशा दोलायमान अवस्थेत आहे। मागील 2 दिवस भारतीय शेअर बाजारात वाढ झाली होती, पण इराण आणि अमेरिकेच्या युद्धाची शक्यता, ट्रम्प यांच्या आयात शुल्काबद्दलची वक्तव्य यामुळे आज शेअर बाजार कोसळला। दिवसभरात सेन्सेक्स 1.28% घसरून म्हणजेच 1,068 अंकांनी खाली येऊन 82,225 वर बंद झाला, तर निफ्टीमध्ये 288 अंकांची घसरण झाली आणि 25,424 वर निफ्टी आला। आज प्रामुख्याने आयटी कंपन्यांचे शेअर्स 4% घसरले, तर रिॲलिटी क्षेत्रातील शेअर्सही 2% खाली आले। मिड कॅप आणि स्मॉल कॅप दोन्ही निर्देशांक घसरले। दुसरीकडे मेटल, फार्मा, बँक, ऑइल अँड गॅस आणि एनर्जी क्षेत्रातील शेअर्स वधारले। एकूणच आज एका दिवसात गुंतवणूकदारांच्या संपत्तीमध्ये 1.96 लाख कोटी रुपयांची घट झाली आहे।